श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. तुम्हा सर्वांचं आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत आहे. आज आपण खूप महत्त्वाचे व्हिडिओ पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. उद्या आहे रामनवमी, तर रामनवमीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. रामनवमीला मनगटावर बांधा 11 गाठींचा हा धागा. तुमच्या आणि कुटुंबाचे होईल संरक्षण. श्री राम रक्षा श्रोत हे तर संरक्षण कवच मानले जाते. त्याचबरोबर दिलेला उपाय रामनवमीच्या तिथीला केला असता कुटुंबाला संरक्षण मिळेल. कसे ते पहा. गुरुवार 26 मार्च 2026 रोजी प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव अर्थात श्री रामनवमी साजरी होत आहे. श्रीरामांचे जीवन हे केवळ एक कथा नसून ती मानवी जीवनातील प्रचंड संघर्षावर मिळवलेल्या विजयाची गाथा आहे. अयोध्येचे राजकुमार असूनही वाटेला आलेला 14 वर्षाचा वनवास, पितृशोक, पत्नीचा विरह आणि मुलांपासून दुरावणे असे अफाट दुःख सोसूनही त्यांनी मर्यादा पुरुषोत्तम म्हणून स्वतःला सिद्ध केले. अशाच प्रतिकूलतेवर मात करण्यासाठी आणि आपल्या आयुष्यात रामराज्य उभे करण्यासाठी ज्योतिष अभ्यासक म्हणतात रामनवमीनिमित्त एक अत्यंत प्रभावशाली उपाय सांगितला आहे. प्रभू श्रीरामांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक संकटाचा खंबीरपणे सामना करण्यासाठी बुध कौशिक ऋषींनी रचलेले श्री रामरक्षा श्रोत हे एक अमोघ शस्त्र आहे. या श्रोतांच्या नित्यपठनाने वाणी सुधारते आणि प्रभू श्रीराम आपले नखशिंकात रक्षण करतात अशी श्रद्धा आहे. त्यांचे नित्यपठन करण्याबरोबरच पुढील उपाय रामनवमीला करावा असे ज्योतिष सांगतात. रामनवमी विशेष 11 गाठींचा रक्षा कवच उपाय. तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता दूर करण्यासाठी आणि वाईट शक्तींचा प्रभाव नष्ट करण्यासाठी रामनवमीच्या दिवशी 26 मार्चला खालील उपाय नक्की करा. साहित्य: एक लाल पिवळा धागा, मोली, कलावा. पहिली गाठ: रामनवमीच्या दिवशी हा धागा हातात घेऊन एकदा पूर्ण रामरक्षा म्हणावी आणि धाग्याला पहिली गाठ बांधावी. 11 गाठी. अशा प्रकारे पुन्हा रामरक्षा म्हणून थोड्या अंतरावर दुसरी गाठ बांधावी. ही प्रक्रिया 11 वेळा पूर्ण करावी जेणेकरून धाग्याला एकूण 11 गाठी बसतील. अर्पण: हा 11 गाठींचा धागा प्रभू श्रीरामांच्या चरणापाशी ठेवावा आणि मनोभावे प्रार्थना करावी. तसेच धारण करणे. त्यानंतर हा सिद्ध झालेला धागा स्वतःच्या किंवा आपल्या कुटुंबियांच्या मनगटावर श्रद्धेने बांधावा. या उपायाचे फायदे काय ते आता आपण पाहूया. नकारात्मकतेचा विसर. आयुष्यात घडलेल्या जुन्या नकारात्मक घटनांचा प्रभाव कमी होण्यास मदत होते. ऊर्जेचे संरक्षण. आपल्या सभोवती एक सकारात्मक ऊर्जा तयार होते ज्यामुळे वाईट शक्तीपासून संरक्षण मिळते. सकारात्मक सुरुवात. रामनवमीच्या मुहूर्तावर हा उपाय केल्याने वर्षाची आणि आयुष्याची नवी सकारात्मक सुरुवात होते. श्रीरामांचे जीवन. मानवी जीवनासाठी 7 अमूल्य धडे. 1. योग्य कृतीसाठी विलंब नको. कोणतीही चांगली गोष्ट करण्याची इच्छा मनात आल्यावर ती त्वरित पूर्ण करावी. त्यात कधीही विलंब करू नये, कारण योग्य वेळ निघून गेल्यानंतर केलेली कृती निरर्थक ठरू शकते असे श्री रामांचे जीवन शिकवते. धर्माचे पालन करताना त्यांनी कधीही संकोच केला नाही. 2. कोणालाही कधीही कमी लेखू नका. जगातील प्रत्येक जीवात काहीतरी विशिष्ट सामर्थ्य दडलेले असते. संकटाच्या काळात किंवा युद्धात आपल्या शत्रूलाही कधीही कमकुवत समजू नये असे रामायणातून शिकायला मिळते. श्रीरामाने वानरसेनेच्या मदतीने महाकाय रावणाचा पराभव केला हे याचे सर्वात मोठे उदाहरण आहे. 3. तुमची गुपिते सुरक्षित ठेवा. या जगात प्रत्येकावर विश्वास ठेवणे चुकीचे ठरू शकते, कारण विश्वासार्थ ही आजकाल दुर्मिळ गोष्ट झाली आहे. तुमच्या महत्त्वाच्या योजना किंवा गुपिते प्रत्येकासमोर उघड करू नका, तर योग्य वेळी आणि योग्य व्यक्तीसमोरच बोला. 4. भक्ती हीच शक्ती. मनापासून केलेली ईश्वर सेवा किंवा ईश्वर भक्ती आणि श्रद्धा ही सर्वात मोठी शक्ती आहे. ईश्वराप्रती असलेल्या अचल श्रद्धेमुळे आपण अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही साध्य करू शकतो. भक्तीमुळे संकटाचा सामना करण्याचे अथांग बल मिळते. 5.
तुमच्या मूल्यांवर ठाम राहा. कठीण परिस्थितीतही आपल्या तत्वावर आणि धर्मावर ठाम राहणे महत्त्वाचे आहे. धर्माचे पालन करताना श्रीरामांनी स्वतःच्या मूल्याशी कधीही तडजोड केली नाही. त्यांचे जीवन आपल्याला धर्मपरायणतेचा आदर्श शिकवते. 6. राग किंवा द्वेषात कृती करू नका. राग आणि द्वेष यांसारख्या नकारात्मक भावना माणसाची विचार करण्याची क्षमता नष्ट करतात. या भावनेच्या आहारी जाऊन केलेले निर्णय कधीही योग्य ठरत नाही आणि त्याचे परिणाम कधीही भरून येत नाहीत. शांत डोक्याने निर्णय घेणे नेहमीच योग्य ठरते. 7. कृती करण्यापूर्वी विचार करा. घाईघाईने निर्णय घेणे हे अपयशाचे कारण ठरू शकते. कोणत्याही परिस्थितीची नीट विश्लेषण केल्याशिवाय कृती करू नका. अगदी आपल्या अत्यंत जवळच्या लोकांवर विश्वास ठेवण्यापूर्वीही परिस्थिती नीट समजून घेणे गरजेचे आहे. रामनवमी हा केवळ उत्सव साजरा करण्याचा दिवस नाही, तर श्रीरामांच्या या अमूल्य मूल्यांना आपल्या आयुष्यात उतरवण्याची संधी आहे. त्यांचे जीवन आपल्याला एका आदर्श मानवाचे दर्शन घडवते. रामनवमीनिमित्त त्यांच्या या गुणांचे स्मरण करून आपल्या जीवनाला सुखी आणि समृद्ध बनवण्याचा संकल्प करूया. जय श्रीराम. रामरक्षा श्रोत ऐकून किंवा वाचून होणारे फायदे काय ते पाहूया. 1. शारीरिक आरोग्य. या श्रोताच्या वाचनामुळे असंख्य मानवांना शारीरिक आरोग्य मिळाले आहे. रामाच्या नामाची गुणगाथा वाचन करण्यामुळे शारीरिक आरोग्य वाढतो. 2. आध्यात्मिक उन्नती. रामरक्षा श्रोत वाचन केल्याने आध्यात्मिक उन्नती होते. 3. मानसिक शांती. या श्रोताचे वाचन किंवा श्रवण केल्याने मानसिक शांती आपल्याला मिळते. 4. आत्मप्रतिष्ठा. या श्रोतांचे वाचन केल्याने व्यक्तिमत्वातील संवाददार आत्मप्रतिष्ठा वाढते, त्यामुळे आत्मविश्वास वाढतो. 5. भक्तिभावना. रामरक्षा श्रोत रामभक्तांना रामाच्या प्रति अधिक भक्तिभावना वाढवते, त्यामुळे भक्तांच्या मनात श्रीरामांच्या विषयी आणि त्यांच्या महत्त्वाच्या आकर्षणा जागृत होतात. रोजच्या जीवनातील कुठल्याही प्रहरी रामरक्षा म्हटली तर प्रचंड प्रमाणात ऊर्जा तयार होते. जी स्पंदने रामरक्षेतून जागृत होतात ती दाखवण्यासाठी कुठल्याही चष्मा किंवा भिंग उपलब्ध नाही, परंतु स्वानुभव या एकमेव साधनातून याची प्रचिती येते. घरात एकटे आहात तर रामरक्षा म्हणा. कुणी आजारी आहे तर रामरक्षा म्हणा. त्याच्या बाजूला बसून रामरक्षा म्हणा. प्रवासात आहात तर रामरक्षा म्हणा. रस्त्यावरून तुम्ही एकटे जात असाल तर रामरक्षा म्हणा. पहिल्यांदाच प्रेझेंटेशन देणार आहात तर रामरक्षा म्हणा. नवीन देशात तुम्ही अनोळखी असाल किंवा लोकांच्यात आहात तर रामरक्षा म्हणा. कुठल्याही संकटात असाल, फारच निगेटिव्ह वाटतंय, आपल्या आवडत्या व्यक्तीशी भांडण झालंय, खूप वाईट वाटतंय, रडायला येते, एकटं वाटतंय, रामरक्षा म्हणा. कुठल्याही प्रकारचं डिप्रेशन तुम्हाला कधीच येणार नाही. आत्महत्येचा विचार देखील मनाला शिवणार नाही. आस्तिक असाल तर नास्तिक असाल तरीही रामरक्षा म्हणा. देवावर विश्वास नसेल पण रामरक्षावर ठेवा. मोबाईलवर ऐकत असाल तरीही तोंडाने म्हणा. चार चौघात असाल तरीही मध्यमेतून म्हणा. रामरक्षा असा एक रामबाण उपाय आहे जो तुमचे 12 कधीच वाजू देणार नाही. रामरक्षा श्रोत. या श्रोताच्या नियमित पठणाने घरातील सर्व पीडा दूर होते. लहान मुलांना लहानपणीच हे श्रोत शिकून पाठ करून घेऊन रोज म्हटल्यास मुलांची बुद्धी अतिशय तीव्र व कुशाग्र होते. त्यांच्या भोवती संरक्षण कवच तयार होते. रामरक्षा श्रोतातील 34वा श्लोक नियमित 11 वेळा विद्यार्थ्यांनी म्हटला तर शिक्षणात उत्तम प्रगती होते. श्लोक. मनोजवम्मा ऋततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमता वरिष्ठम वातात्मजव्वा नरयुद्ध मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये. रामरक्षा सिद्ध कशी करावी ते आता आपण पाहूया. 1. रोज एकदा तर ठराविक ठिकाणी ठराविक वेळी म्हटल्यास रामरक्षा सिद्ध होते. 2. गुढीपाडवा ते रामनवमी या काळात दररोज 13 वेळा किंवा अश्विन प्रतिपदा ते नवमी म्हणजे शारदीय नवरात्रात दररोज 13 वेळा पठण केल्याने रामरक्षा सिद्ध होते. भगवान श्रीरामांचा शासन काळ हा एक आदर्श काल म्हणून पाहिला जातो. रामराज्य एक अशी गोष्ट आहे त्याबद्दलची कल्पना भारतीय संस्कृतीमध्ये वर्षानुवर्ष केली जात आहे. भगवान श्रीरामांचा शासनकाल हा एक आदर्श काळ म्हणून पाहिला जातो. आज देखील रामराज्य पुन्हा प्रस्थापित व्हावे असे अनेकांना वाटते.
दरम्यान रामराज्यात अशी काही वैशिष्ट्ये आणि गुण होते ज्यामुळे आपण त्याला सर्वोत्तम मानतो. याचे उत्तर फक्त रामायण आणि त्यातही तुळशीदास लिखित रामचरितमानसामध्ये मिळू शकते. तुळशीदासांनी रामचरितमानसात रामराज्याचे सुंदर वर्णन केले गेले आहे. त्याबाबत जाणून घेऊया. मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाचे राज्य. रामराज्यात सर्वजण सुखात आणि समाधानात राहत होते. याचा अर्थ भौतिक सुख सुविधांच्या दृष्टीने नव्हे, तर रामराज्यातील प्रत्येक नागरिकांचे वागणे, व्यवहार, आचरण, विचार म्हणजे मर्यादाचे पालन होते. साक्षात प्रभू रामांचे राज्य. त्यामुळे रामराज्याबद्दल आजही लोक माहिती जाणून घेण्याची उत्सुकता असते. मर्यादा पुरुषोत्तम असा कोण आहे, तर ते आहेत फक्त प्रभू श्रीराम. रामचरितमानसमध्ये रामराज्याची वैशिष्ट्ये सांगताना तुलसीदासजी म्हणतात, नहीं दरिद्र को दुःख दरिद्रता, नहीं को दुःखी जीव. याचा अर्थ रामराज्यात दरिद्रता नव्हती आणि कुठलाही जीव दुःखी नव्हता. रामराज्यात युद्ध, भांडणं, अपराध आणि अन्याय नव्हता. सर्व जनता आपुलकीने आणि प्रेमाने राहत होती. जनतेसह प्रकृतीसुद्धा प्रसन्न. रामचरितमानसात रामराज्यातील सुखसमृद्धीचे वर्णन करताना असेही म्हटले आहे, वर्षा बरसही सकळ मही धरणी, फुले फलई वृक्ष लता हरणी. अर्थात रामराज्यात पृथ्वीवर वेळेवर पाऊस पडत होता. त्यामुळे वृक्षवेली, धान्य आणि सर्व प्रकारच्या वनस्पती मुबलक प्रमाणात होत्या. प्रकृती संतुलित, समृद्ध आणि सुखदायक होती. रामचरितमानसमध्ये असेही म्हटले आहे की रामराज्यात केवळ मानवच नाही तर प्रकृतीसुद्धा प्रसन्न होती. असं म्हणतात की जेव्हा शासनकर्ता आपले राज्य धर्माने चालवतो आणि समाज सत्यधर्मावर आधारित असतो, तेव्हा प्रकृती देखील अशा राज्याला मदत करते. हेच रामराज्य यशस्वी होण्याचे खरे कारण होते. रामराज्यात कोणताही व्यक्ती उपाशी झोपत नव्हता. प्रत्येकाकडे राहण्यासाठी घरं, वस्त्र आणि खाण्यासाठी अन्न उपलब्ध होते. रामराज्यात राष्ट्रहित श्रेष्ठ. श्रीराम स्वतः न्यायाचे प्रतीक होते आणि ते नेहमी प्रथम प्रजेचे हित बघत. राष्ट्र हितापुढे त्यांनी आपल्या भावनांना आणि कुटुंबाला कधीच प्राधान्य दिले नाही. दैनंदिन जीवनात प्रजा, धर्म, सत्य, करुणा आणि दया याचे पालन श्रीराम यांनी केले. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र आपल्या धर्माप्रमाणेच कार्य करत होते. जाती, वर्ग आणि लिंग यावर आधारित कुठलाही प्रकारचा भेदभाव समाजात पाहायला मिळत नव्हता. स्त्रियांचा योग्य सन्मान केला जात असे आणि त्यांना धार्मिक कार्यामध्ये स्थान होते. रामचरितमानसमध्ये भगवान श्रीरामांच्या शासनाबद्दल वर्णन करताना तुळशीदास लिहितात, राम राज बैठे त्रैलोका, हर्षित भये गये सब शोका, दिनन दुःख हारी प्रभू पातक घनतम संहारी. याचा अर्थ असा आहे की श्रीराम यांनी जेव्हा राज्य केले तेव्हा फक्त पृथ्वीवरच नाही तर ते तिन्ही लोकात अर्थात पृथ्वी, स्वर्ग आणि पाताल येथेही आनंद पसरला होता. श्रीराम दीनदुबल्यांची दुःख दूर करणारे आणि पापरूपी अंधकाराला नष्ट करणारे योगपुरुष होते. रामराज्यातील साम, दाम, दंड भेदचा अर्थ रामराज्याचे वर्णन करताना रामचरितमानसमध्ये असे म्हटले आहे की प्रभू रामांच्या राज्यात दंड केवळ संन्यासांच्या हातातील दंडापुरताच मर्यादित होता. भेद फक्त नर्तकांच्या नृत्य कलेमध्ये दिसून येत होता, तर जिंका हा शब्द केवळ मन जिंकण्यासाठीच ऐकू येत होता. एखादे राज्य असेल तर तिथे शत्रूवर विजय मिळवण्यासाठी आणि चोर, दरोडेखोरांचा बंदोबस्त करण्यासाठी साम, दाम, दंड आणि भेद या 4 उपायांचा वापर केला जातो. परंतु रामराज्यात कोणीही शत्रू नव्हता, पण जिंका हा शब्द केवळ स्वतःच्या मनावर विजय मिळवण्यासाठी वापरला जात असे. कोणताही अपराध करत नसल्यामुळे कोणालाही शिक्षा अर्थात दंड होत नसे. म्हणून दंड हा शब्द केवळ संन्याशाच्या हातातील दंडासाठीच होता. तसेच सर्वजण एकमेकांशी एकनिष्ठ असल्यामुळे कोणामध्येही फूट पाडण्याची गरज नव्हती. त्यामुळे भेद हा शब्द केवळ संगीतातील सूर आणि तालांमधील फरकांसाठीच वापरला जात असे. सर्वांना समान संधी, आदर, न ही कोई दरिद्र न दुखारी, न कोई अबुध न लघु अधिकारी. याचा अर्थ असा आहे की रामराज्यात कोणीही गरीब किंवा दुःखी नव्हतं. सर्व लोक समजूतदार आणि विद्वान होते. प्रत्येक व्यक्ती आपल्या कार्यात आणि कर्तव्यात सक्षम होता. समाजात कुठलाही प्रकारचा भेदभाव नव्हता.
सर्वांना समान संधी आणि आदर मिळत होता. अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलंच की रामनवमीला मनगटावर 11 गाठींचा धागा बांधल्याने आपल्या कुटुंबाचे संरक्षण कसे होते, तसेच रामरक्षा श्रोताचे फायदे काय, रामनवमीला कोणते उपाय करावे, रामराज्य कसे होते, ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा.